तर मित्रांनो आज आपण चाललोय आहे कोल्हापूरला. तर कोल्हापूरला जातोय महालक्ष्मी आईच्या दर्शनासाठी. तर मित्रांनो आपण आज रिक्षा केली आहे पूर्ण कोल्हापूर फिरण्यासाठी. तर मित्रांनो आता आपण येऊन पोचलोय पंचगंगा नदी. बोलतात ना पंचगंगा नदीच्या काठी वसलेलं शहर कोल्हापूर, तीच ती पंचगंगा नदी. हे बघा आपल्या समोर आहे, बघा ही पंचगंगा नदी. सज्जाकोटी जिथे छत्रपती संभाजी महाराजांना नजर कैदेत ठेवले होते, त्या ठिकाणाहून पन्हाळ्याचा 180 डिग्री व्ह्यू आपल्याला बघायला भेटतो. तर आता आपण मागवलं झुणका भाकर, म्हणजे झुणका आहे, भाकर आहे, तर मग दही आहे, नंतर मग खरडा आहे आणि कांदा आहे. तर मित्रांनो आता आपण चाललोय महालक्ष्मी आईच्या दर्शनासाठी. तर आपल्या रूम पासून फक्त 2 ते 3 मिनिटाचं अंतर आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन सिरीजमध्ये. सिरीज नाही मित्रांनो, हा एक किंवा 2च ब्लॉग असणार आहेत. तर मित्रांनो आज आपण चाललोय आहे कोल्हापूरला. तर कोल्हापूरला जातोय महालक्ष्मी आईच्या दर्शनासाठी. आणि आता आपण आहोत CST मध्ये, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स. तर इथून आता आपल्या प्रवासाची सुरुवात होते आहे. आणि आपली ट्रेन आहे, बघा समोर लागली आहे, आणि ही आपली डेक्कन क्वीन ट्रेन नंबर आहे 12123. तर आपल्याला ही पोहोचवणार आहे पुण्याला, आणि पुण्यावरून मग आपली चेंज होणार आहे. तर पुण्यावरून आपली चेंज होणार आहे ट्रेन. तर पुण्यावरून जाणार आपण कोल्हापूरला. आपल्याला CST वरून म्हणजे मुंबईतून ट्रेन भेटत नव्हते, अवेलेबल नव्हते, त्यामुळे आपण पुण्यावरून रिझर्वेशन केलं आणि इथून आता आपण चाललो आहे पुण्याला. तर रात्री आपली 10:30 वाजता पुण्यावरून ट्रेन असणार आहे. आता आपण येऊन पोहोचलोय पुणे जंक्शनला. आणि पुणे जंक्शनला आपली ट्रेन झाली आहे 25 मिनिटं लेट. तर भले ट्रेन लेट झाली असेल, पण मी नक्की तुम्हाला रिकमेंड करेन की हा ट्रेन या, कारण खूप जास्त क्लीन आणि मस्त स्वच्छ आहे. तर चला मित्रांनो आज माझ्यासोबत कोण कोण आहे ते तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, इथे प्रेरणा, इथे सलोनी आणि इथे आई. आणि मित्रांनो आपल्यासोबत हे बघा आपली प्रीती सुद्धा आहे, म्हणजे डायनासॉर. आणि मित्रांनो हा प्लॅन ज्यांनी बनवलाय ना, म्हणजे जयताई आणि दिनेश भाऊजी, त्यांचा थोडासा प्रॉब्लेम झालाय. त्यांनीच प्लॅन बनवला की जायचंय, आणि त्यांच्याच ऐन टायमाला लास्ट मोमेंटला, म्हणजे ट्रेन सुटायच्या 2-3 तास अगोदरच त्यांचं कॅन्सल झालंय. तर मिस यू, ह्या ट्रिपला तुम्हाला मिस करेन. तर चला आता बघूया, आपली ट्रेन इथून कोल्हापूरसाठी असणार आहे. तर ती ट्रेनमध्ये जाताना तुम्हाला भेटतो. लेट्स गो. मित्रांनो आता आपल्या ट्रेनचं आगमन झालंय. तर आपली ट्रेन आहे पुणे कोल्हापूर स्पेशल, आणि आपल्या ट्रेनचा नंबर आहे 01023. तर आपल्या रूटमध्ये असणार आहे जेजुरी, सासवड, नंतर मग आपण सातारा करून जाणार कोल्हापूरला. तर असा काही रूट असणार आपला. तर चला मित्रांनो जाऊया आणि आपल्या ट्रेनची प्रवासाला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तर मित्रांनो आपण कोल्हापूरमध्ये पोहोचलोय, आणि कोल्हापूरमध्ये पोहोचलोय आपण आपल्या टाइमच्या 20 मिनिटं अगोदर. तर 20 मिनिटं अगोदर ट्रेन पोहोचली आहे. तर पुण्यावरनं ट्रेन 10 मिनिटं लेट निघालेली, पण इथे 20 मिनिटं अगोदरच पोहोचली आहे. आणि रात्रीचा प्रवास खूप छान झालाय, अजिबात समाधान रात्र गेले ते. आणि सकाळचे वाजले आता 5. हे बघा सर्व मंडळी एकदम अजून झोपेतच आहे. तर चला जाऊया आता आपण. तर चला, राधे राधे.
नमस्कार मित्रांनो, कोल्हापूरमधून तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, सकाळचे वाजलेत 7:45 आणि आता आपण जातोय ज्योतिबांच्या दर्शनासाठी. महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आलोय आपण मेन म्हणजे कोल्हापूरमध्ये, आणि आपण संध्याकाळी दर्शन करणार आहोत. आता जातोय ज्योतिबाच्या गडावर जातोय दर्शन करण्यासाठी. केदारलिंग यात्री निवास आहे तिथे थांबलेलो. आता आपण रिक्षा बुकिंग केली आहे, तर त्याचे सुद्धा डिटेल तुम्हाला थोड्या वेळाने देईन. तर चला आता जाऊया आपण, लेट्स गो. तर मित्रांनो, आपण आज रिक्षा केली आहे पूर्ण कोल्हापूर फिरण्यासाठी. आणि मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण 4 ते 5 स्पॉट कव्हर करणार आहोत. त्याच्यामध्ये एक असणार आहे ज्योतिबा, नंतर पन्हाळागड, नंतर हा आपण आता पाठीमागे बघू शकतो रंकाळा तलाव. तर आता आपण हा रंकाळा तलाव बघा, खूप मोठा असा रंकाळा तलाव आहे. आणि ही बाकीची मंडळी आपली फोटो काढते आहे, हे बघा. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोचलोय पंचगंगा नदी बोलतात ना, पंचगंगा नदीच्या काठी वसलेलं शहर कोल्हापूर, तीच ती पंचगंगा नदी बघा आपल्या समोर आहे. बघा ही पंचगंगा नदी. आणि मित्रांनो, इथे स्वच्छता सुद्धा चालू आहे. घाण ठेवलेली होती ती सर्व स्वच्छ करतात, ते त्यांचं काम चालू आहे. पण पंचगंगा नदीचं स्नान सुद्धा करतात इथे लोक, हे बघा. आणि ही पंचगंगा नदी आणि क्लीन आहे मित्रांनो, खरंच क्लीन आहे. तर चला आपण पण जाऊया आणि पंचगंगा नदी मध्ये पाय बुडवूया आणि दर्शन घेऊया. चला. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोचलोय ज्योतिबांच्या दरबारामध्ये, दख्खनचा राजा ज्योतिबा. तर चला आलोय आपण, हे बघा चाललोय दर्शनासाठी. हा समोरच मंदिर आहे. आई दाखव, आईने आणि सलोनीने ओटी घेतलीत, हे बघा. चला, तर आता ओटीचे प्राइस तुम्हाला आल्यावर सांगतो. हे बघा, आईने सुद्धा ओटी घेतलंय. आणि आपल्या समोर हा मंदिर. तर मित्रांनो, आता आपलं ज्योतिबांचं खूप छान असं दर्शन झालंय. दर्शन करून आलोय आणि सकाळच्या टायमाला अजिबात गर्दी नाही आहे. अजिबात म्हणजे अजिबात गर्दी आहे. आरामात गेलो, आरामात दर्शन केलंय. 2-5 मिनिटं थांबलोय, खूप छान दर्शन घेतलंय. आणि आता आलोय आम्ही आणि वडापाव खातोय. आता आपण चाललोय यमाई देवीच्या दर्शनासाठी. यमाई देवी ही ज्योतिबांची बहीण असून ज्योतिबापासून यमाई देवीचं मंदिर अगदी हाकेच्या अंतरावर आहे. तिथे तुम्ही 15 ते 20 मिनिटांमध्ये चालत सुद्धा जाऊ शकता.
यमाई देवीचं दर्शन केलं आणि आम्ही निघालो पन्हाळा किल्ला बघण्यासाठी. यमाई देवीच्या मंदिरापासून पन्हाळा किल्ला फक्त 13 किलोमीटर अंतरावर होता. आम्हाला तिकडे जाण्यासाठी 30 मिनिटे लागली. पन्हाळा किल्ल्यावर फिरण्यासाठी खूप सारे ठिकाणे होते. त्यामध्ये आम्ही कव्हर केली हे भले मोठे धान्य कोठार. धान्य कोठारच्या बाजूला असणारा हा अंबरखाना आणि ही आहे सज्जा कोठी, जिथे छत्रपती संभाजी महाराजांना नजर कैदेत ठेवले होते. त्या ठिकाणाहून पन्हाळ्याचा 180 डिग्री व्ह्यू आपल्याला बघायला भेटतो. नंतर आम्ही गडाच्या कडांवरून चालत चालत पन्हाळ्याची सुंदरता बघू लागलो. शिवाजी महाराजांचा मुलगा राजाराम महाराज आणि राजाराम महाराजांचा मुलगा, तर त्यांचं हे मंदिर आहे. हे बघा, तर मित्रांनो, आपला पन्हाळागड फिरून झाला आणि हा आहे आपला शेवटचा पॉईंट. तर हा आहे 3 दरवाजा पॉईंट. आता हा बघूया आणि मग आपण जेवायला जाणार आहोत. तर खूप छान, खूप सुंदर आणि मित्रांनो स्वच्छता खूप जास्त ठेवलेली आहे इथे. तेवढं मेंटेन करतात, गव्हर्नमेंटच्या अंडर गेलाय. अजून काही गोष्टी आहेत ते तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो. आता जेवण्याची काय सोय असणार आहे ती सुद्धा सांगेन. तर चला पहिले आपण पॉईंट कव्हर करूया. लेट्स गो. मित्रांनो हे बघा, हे 3 दरवाजे पॉईंट का म्हटलं जातं हे बघा. वरती एक, हा मध्ये एक आणि त्याच्या खाली असे 3 दरवाजे एक लाईन मध्ये आहे बघा. त्यामुळे ह्या पॉईंटला 3 दरवाजे पॉईंट असं म्हटलं जातं. तर मित्रांनो आता सर्व आपला पन्हाळगड फिरून झालाय, पन्हाळा किल्ला फिरून झालाय आणि आता बसलोय जेवायला. पन्हाळा किल्ल्यावरतीच बसलोय आणि इथे थाली आहेत, 2 प्रकारे थाली आहेत. एक मिनी थाली आणि एक फुल थाली म्हणजे स्पेशल थाली आहे. तर आता आपण मागवलं झुणका भाकर, म्हणजे झुणका आहे, भाकर आहे, तर मग दही आहे, नंतर मग खरडा आहे आणि कांदा आहे आणि ह्याच्यामध्ये राईस ॲड व्हायचं एवढं काही आहे. आणि ही मिनी थाली मागवली आहे. जरा स्पेशल थाली मागवली तर 2 भाकऱ्या होतील आणि प्लस लोणचा वाढेल. तर एवढं काही असेल आहे. मित्रांनो पन्हाळगडावरच्या काही गोष्टी अशा आहेत की आता गव्हर्नमेंटच्या अंडर केल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांचं रिनोव्हेशन आणि मग काही गोष्टींना ते फिरण्यासाठी बंदी आहे. बाकी तुम्ही पन्हाळावर तुम्ही जवळजवळ 2 ते 3 तास इझी फिरू शकता. एवढा मोठा आहे आणि आरामात मस्त शांतता आहे. तर या आणि एकदा नक्की विजिट करा. थँक्यू. जेवायला या. तर मित्रांनो
जेवलो आहे. नंतर मग 1 तासाच्या प्रवासाने आत्ता आम्ही येऊन पोचलो आहे छत्रपती शाहू महाराज पॅलेस. हा बघा म्युझियम. तर इथे येऊन पोचलो आता. तर हा म्युझियम आहे आणि म्युझियमची एंट्री फी आहे 40 रुपये पर पर्सन. चौघांची 160 रुपये आणि 3 ते 5 वर्षाच्या खाली मुलं असतील त्यांचं तिकीट घेत नाही. बाकी बघा आता बेल वाजते कसले माहीत नाही. तर चला जाऊया आपण आणि पॅलेस बघूया. A few minutes later. तर नमस्कार मित्रांनो, आता आपलं झालंय म्युझियम फिरून पूर्ण. आणि हा छत्रपती शाहू महाराज म्युझियम खूप छान आहे. आतमध्ये बघायला गेलात 40 रुपये एंट्री फी आहे आणि मग आतमध्ये गेलात की तुम्हाला सर्व काही हत्यारे बघायला भेटतील. त्यांनी यूज केलेली सर्व हत्यारे, दानपट्ट्यापासून, खंजरपासून, खोकरीपासून, हां तर सर्व हत्यारे तुम्हाला बघायला भेटतील. आणि नंतर मग तुम्ही जाल तर प्राणी बघायला, वाघ, सिंह, हत्ती, गेंडा, नंतर पक्षी आहेत. अजून त्यांच्या काळात यूज केलेलं फर्निचर, सोफा, बेड, अजून काय आहेत सर्व खुर्च्या बिरच्या. तर असं काय आहे. आणि तुम्हाला आतमध्ये जात आहे तर मी रिक्वेस्ट करेन की आतमध्ये अजिबात मोबाईल यूज करू नका. तिथे त्यांनी नोटीस दिली आहे की मोबाईल यूज करू नका, फोटो काढू नका. तर तुम्ही काढलात आणि आतमध्ये CCTV आहेत आणि ते बघतात. आमच्या समोर आता एक सहल आलेली एका शाळेतली आणि एका टीचरने आहे ना, एका शिक्षिकेने फोटो काढले आणि तिला बघितलं कॅमेऱ्यामध्ये. आणि इथे आल्यावर गेटवर अशी इज्जत काढली आहे ना, खूप इज्जत काढली. कारण ॲक्च्युली त्यांनी पण ते नियम पालन नाही केले. ते बोलले की तुम्ही शिक्षक असून नियम नाही पालन करू शकता तर मुलांना काय शिकवणार. त्यामुळे स्वतःची इज्जत काढण्यापेक्षा फोटो नाही काढला तर बरं होईल. तर चला, बाकी काही इन्फॉर्मेशन देऊन झाली आहे. आता जाऊया आपण, आपला शेवटचं दर्शन असणार आहे महालक्ष्मी मातेचं. तर चला संध्याकाळी करू. आता जाऊया रूमवरती. चला, महालक्ष्मी माते की जय. तर मित्रांनो, आता आपली ट्रिप संपन्न झाली आहे, ऑलमोस्ट संपन्न झाली. फक्त महालक्ष्मी मातेचं दर्शन घ्यायचं बाकी राहिलं आहे. आणि आपण जो पन्हाळागड, नंतर मग ज्योतिबाचं सर्व काही फिरलोय. तर मित्रांनो, आपल्याला हे सर्व स्पॉट आता धीरजांनी फिरवलं आहे. तर त्यांची सुद्धा टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी आहे. तर आपण त्यांच्यावर बोलूया ते काय काय फिरवतात. अख्खा कोल्हापूर फिरवतात आणि त्याच्यामध्ये पॅकेज असतात. तर आपण विचारूया. तर दादा, तुमच्याजवळ कोणते कोणते पॅकेज आणि काय काय सुविधा असतात? आपल्याकडे करवीर दर्शन म्हणून येते. करवीर दर्शनमध्ये ज्योतिबा, पन्हाळा पॅलेस, रंकाळा, पंचगंगा नदी. आणि दत्त दर्शनमध्ये तुमचा चिन्मय गणपती, सिद्धिविनायक गणपती, नरसोबाची वाडी आणि कोपेश्वर मंदिर हे दत्त दर्शनमध्ये येते. आणि आपले बाळूमामा दर्शनमध्ये तुमचं कत्यानी मंदिर, कनेरी मठ आणि आदमापूर बाळूमामाचंच देवस्थान आहे, मेतके म्हणून, ते करता येते आपल्याला. तर धन्यवाद दादा. आणि मित्रांनो, तुम्हाला जर यायचं असेल तर इथे आपल्या समोर नंबर येतोय. तुम्ही येत असाल तर नक्की तुम्ही दादाला कॉल करा आणि संपर्क करा, म्हणून जेणेकरून तुमची ट्रिप सुखाची होईल. आमची ट्रिप जशी सुखाची झाली. तर थँक्यू. नमस्कार मित्रांनो, गुड इव्हिनिंग. तर मित्रांनो, आत्ता आपण चाललोय महालक्ष्मी आईच्या दर्शनासाठी. तर आपल्या रूम पासून फक्त 2 ते 3 मिनिटाचं अंतर आहे. समोरच तिकडे ग्रीन कलरचा शेड दिसतोय, तिथे आहे महालक्ष्मी आईचं मंदिर. तर चला जाऊया आणि आता आपण महालक्ष्मी आईचं दर्शन घेऊया. बाकी सर्वजण निघालोय आणि आता वाजले संध्याकाळचे 5:45. तर बघूया दर्शन करून किती वाजेपर्यंत बाहेर आपण येणार आहोत. तर चला जाऊया. महालक्ष्मी माते की जय. तर मित्रांनो, 6:45 वाजलेत आहेत आणि आपलं दर्शन झालंय. 1 तासामध्ये दर्शन झालंय आणि खूप छान असं दर्शन झालंय. आणि हे बघा मित्रांनो, खूप छान असं लाइटिंग शो सुद्धा होतोय मंदिरावरती. आणि बहुतेक ह्या सभा मंडपचं काम चालू आहे. तर हा पुढचा सभा मंडप बंद आहे आणि आपल्याला 3 नंबर गेटनी एंट्री करायचं आहे आणि मग दर्शन करून ह्या एक्झिटनी इथून बाहेर पडायचं आहे. तर हे बघा असं काय आहे. आणि इथे खूप सारे स्टॉल आहेत. आपल्याला
कोणतीही गोष्ट घ्यायची असेल तर इथे भेटेल. सोबतच ज्वेलरीसुद्धा भेटते. तर हे बघा सर्व काही आहे इथे. तर मित्रांनो गर्दी होती पण एवढी पण नव्हती. पण प्रीती कधी एवढ्या गर्दीमध्ये गेली नाही, त्याच्यामुळे थोडी गडबड झाली. ती रडते आहे, तिला गप्प करण्याचा चाललाय टाईम. तर चला. मित्रांनो, मी आता पोचलो माझ्या शेवटच्या स्टेशनवर. तर आपली कोल्हापूरची वन डे ट्रिप कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच एक नवीन जर्नी सोबत. थँक्यू.